जय महाराष्ट्र पब्लिक। देखो 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 देखो, एग्जाम का समय आ चुका है, पेपर अभी सामने है। सारे पेपर खत्म हो चुके हैं, सिर्फ अपना ही बाकी है। तो अपना पेपर बाकी है तो टेंशन थोड़ा हल्का है। तो टेंशन हल्का है लेकिन तैयारी बहुत जोरों से करनी है, क्योंकि आप सबके लिए आज लेके आया हूं प्रीवियस ईयर क्वेश्चंस में से चुन के कुछ इंपॉर्टेंट, बहुत रिपीटेड जो पीवाई क्यूज है, चुन चुन के आपके लिए लेके आया हूं, हिस्ट्री और पॉलिटिकल सायन्स के लिए। तो आज बात करेंगे भाई एसएसटी मध्ये, आपण आज बघणार आहोत की मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या बोर्डानं कोणते प्रश्न सारखे सारखे विचारलेत, ज्यावर थोडं आपलं लक्ष ठेवायची गरज आहे, ते आज आपण इथे बघणार आहोत। तर हे सेशन दोन्ही मीडियमसाठी आहे। दिस सेशन इज फॉर फॉर सेमी ॲज वेल ॲज इंग्लिश मीडियम। ओके, सेमी आणि मराठी, ओके, या दोन्ही माध्यमांसाठी, सेमी आणि मराठी माध्यमासाठी आणि इंग्लिश मीडियम, या तीन मीडियमसाठी सेशन आजचं आहे। तो टुडे आपको अपनी जो नोटबुक है जिसमें सारे क्वेश्चन आंसर लिखे हैं, आपकी जो टेक्स्ट बुक में जिसमें सारे आंसर्स ऑलरेडी अवेलेबल है, आप जो भी कोई गाइड यूज करते हो, आपने जो उड़ान के जो नोट्स है, बोर्ड बुक के जो नोट्स है, सारे निकाल लो, क्योंकि ये वाले क्वेश्चन आपको मार्क करने, एंड दिस क्वेश्चन यू नीड टू प्रिपेयर वेरी हार्ड माय डियर। तो चलिए शुरू करते, देरी किस बात की है। तो बात कर लेंगे इस 50 मोस्ट रिपीटेड जो पीवाई क्यूज है हमारे बोर्ड ने पूछे गए हैं, वो सब हम यहाँ पे देखने वाले हैं। तो प्लीज तैयारी काफी जोरदार होनी चाहिए। चलिए शुरू करते हैं। ओके, बात करेंगे आज के सेशन के बारे में। पीवाई क्यूज होगा, पीवाई क्यूज, लेकिन 50 इंपॉर्टेंट क्वेश्चन देखने वाले हिस्ट्री और पॉलिटिकल साइंस के। आप सभी को पता है, जैसे कि वेरी इंपॉर्टेंट थिंग, कि हिस्ट्री के लिए वेटेज होता है, कितना वेटेज हिस्ट्री के लिए? हिस्ट्री के लिए वेटेज है 28 मार्क्स का, एंड पॉलिटिकल साइंस के लिए वेटेज है भाई 12 मार्क्स का। तो उसी हिसाब से हम थोड़ा क्वेश्चन यहाँ पे देखने वाले हैं, सो दैट कि आपको पता चले कि भाई कौन से क्वेश्चन कितने इंपॉर्टेंट है। चला सुरू करूया। ओके, सो द सेशन विल गोइंग टू बी हियर की पहिलं खूप इंपॉर्टंट आहे, पहिल्या धड्यामधून हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे। काय प्रश्न आहे बाबा? ज्ञानाचे पुरातत्वशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? सोपी गोष्ट सगळ्यांना माहिती, ओके। आणि द वेस्टर्न ट्रेडिशन मधून ऑफ हिस्टोग्राफी से क्वेश्चन है, द बुक आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज वॉज रिटन बाय किसने? तो ये क्वेश्चन आपको करना ही करना। आंसर इसका मैं नहीं बताऊंगा, ढूंढना है आपको, टेक्स्ट बुक लेके अभी बैठना है। गेटिंग ऑल, मैं चलूंगा चॅप्टर वाईज, मी धड्यानुसार चालेल, पहिल्या धड्यापासून दुसरा, दुसरून तिसरा, चौथून पाचवा, असं करत आपण जाणार आहोत। ओके, पहिल्यांदा हिस्ट्री अपन कंप्लीट करना आहोत आणि देन अपन राजक्षेत्राकडे येणार आहोत। ओके, सो पहले हम हिस्ट्री कंप्लीट करेंगे एंड देन हम आएंगे भाई पॉलिटिकल साइंस की तरफ। तो प्लीज पहले चैप्टर से लेके सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, नाइन्थ तक करेंगे। पॉलिटिकल साइंस से फर्स्ट से लेके फिफ्थ तक करेंगे। चलिए स्टार्ट करते हैं नेक्स्ट वाला क्वेश्चन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन है सेकंड, आधुनिक इतिहास लेखना जनक कोणाला म्हटलं जातं? ओके, वोल्टेयर है का रांके, का देकार्त है, का कार्ल मार्क्स है? ओके, वोल्टेयर है। Yes, Voltaire is the right answer. Then dash dash can be called the father of modern historiography. Yes, obviously Voltaire is going to be the right answer, all of you. है कि नहीं? नेक्स्ट वाला क्वेश्चन। ओके, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 देखो। ओके, की इतिहास लेखनाचे प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डॅश डॅश उदाहरण आहे कसं? वसाहतवादी, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, का मार्क्सवादी? तो व्हॉट गज यू थिंक? क्या फाइनल कर लो, मार्क्सवादी आहे क्या? हाँ बघा, द बुक प्रिमेटिव कम्युनिज्म ऑफ स्लेवरी ऑफ हिस्टोरियोग्राफी इज एन एग्जाम्पल ऑफ डैश डैश। किसका एग्जाम्पल है? कोलोनिस्ट, देन कोलोनिस्ट, देन ओरिएंटलिस्ट, नेशनलिस्ट, या फिर मार्क्सिस्ट हिस्टोरियोग्राफी। तो ये आपका सेकंड चैप्टर में से आएगा या सेकंड से आएगा? यस, क्योंकि इंडियन टेंशन के बारे में क्वेश्चन है कि नहीं? क्वेश्चन नंबर 4, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कुणी केला? मैक्स मुलर। लॉजिक वाली है। द संस्कृत बुक हितोपदेश वॉज ट्रांसलेटेड इनटू जर्मन बाय डैश डैश, जेम्स मैक्स मुलर, यस, फ्रेडरिक मैक्स मुलर। लॉजिक वाली बात है। ओके, 3 बार क्वेश्चन पूछा गया है, प्लीज ये बात ध्यान में रखना। ओके, डैश डैश या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलं, खायचं उर, इट्स अ राइट वाला आंसर। 5th वाला क्वेश्चन है, 2 बार पूछा गया है। द ओल्डेस्ट म्यूजियम इन द वर्ल्ड वॉज फाउंड ड्यूरिंग द एक्सकेवेशन ऑफ द सिटी ऑफ डैश डैश, उर इज द राइट आंसर। 5वां वाला क्वेश्चन बन गया। ओके, अभी और क्वेश्चन बाकी हैं। विल गो टू द नेक्स्ट हियर, की भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? दिल्ली, या इट्स राइट। किती वाला क्वेश्चन है? 2 वाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे। ओके, द नॅशनल आर्काइव्स ऑफ इंडिया इज लोकेटेड एट दिल्ली। ओके, दिल्ली आपका सही वाला राइट आंसर है। ये दिमाग में ठान लो और ये वाला चैप्टर देख लो कौन सा चैप्टर से। जब भी मैं क्वेश्चन कर रहा हूँ, जेव्हा जेव्हा मी एखादा प्रश्न घेतोय, तो प्रश्न कोणत्या धड्यातून आला आहे हे तुमच्या डोक्यात पटकन ट्यूब पेटली पाहिजे। तुमचं इथं बिलकुल टाइमपास नाही, कारण आता वेळ प्रचंड कमी आहे, वेळच नाही तुमच्याकडे। फक्त आणि फक्त आजचा 12, ओके, 12 तारीख आहे संध्याकाळ, 13 तारीख आहे, ओके, 14 तारीख आहे आणि 15ला तुमचा पेपर आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा खूप छान। ओके, नेक्स्ट
भारतातील बेंगाल गॅझेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशने सुरू केले. जेम्स ऑगस्टस हिकी इज गोइंग टू बी राइट आंसर. ओके, द फर्स्ट इंग्लिश न्यूज़पेपर इन इंडिया बेंगाल गैजेट ये स्टार्ट हुआ था कब? मार्च में 19 में 2022 में क्वेश्चन पूछा गया है. हिकी का ये हिकी इज राइट आंसर. ओके, नेक्स्ट. थॉमस कुक ने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. कशाचा? ओके, इट्स अ पर्यटन तिकीट आहे, बरोबर की नाही? त्यानंतर थॉमस कुक स्टार्टेड एन एजेंसी बिजनेस टू सेल वॉट? द टूरिस्ट टिकट्स माइडे. ये क्वेश्चन जो है 2 बार पूछा गया. क्वेश्चन नंबर 8 था. ओके, 8 क्वेश्चन हो चुके हैं. नेक्स्ट 9th वाला क्वेश्चन. भिलार. भिलार म्हणजे काय? महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश याचं गाव म्हणून ओळखलं जातं. काय? ह्याचं पुस्तकांचं खूप महत्वाची गोष्ट है, बुक्स. ओके, भिलार जो है, भिलार की जो आइडेंटिटी है, भिलार के ऊपर शॉर्ट नोट भी आ चुकी है, भिलार के ऊपर पैराग्राफ भी आ चुका है. सो प्लीज थोड़ा सा दिमाग ठान. ओके, काफी इंपॉर्टेंट है. आगे चलेंगे. देन आपको यहाँ पे क्या करना है भाई, रॉन्ग पे सबको पता है. तो लक्षात घ्या 10वा प्रश्न काय आहे? हा प्रश्न विचारला गेलेला आहे 1 2 3 4 5 6 6 टाइम्स. किती वेळा? 6 टाइम्स. 6 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, प्रभाकर कोणाचे? आचार्य प्रके अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. त्यानंतर दर्पण बाळासाहेब जांभेकर. त्यानंतर दीनबंधू कृष्णराव भालेकर. त्यानंतर केसरी बाळगंगाधर टिळक. चुकी जोडी प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. ओके, ही तुमची काय चुकी जोडी आहे. ओके, गेटिंग ऑल. हां, बरोबर जोडी कोणती आहे? नाव माय डिअर, गो इन टू द टेक्स्ट बुक. गो इन टू द टेक्स्ट बुक अँड फाइंड आउट की एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री आणि मीडिया आणि हिस्ट्री या दोन्हीपैकी कशामधला हा क्वेश्चन आहे. म्हणजेच प्रसारमाध्यमे आणि इतिहास याच्यामधला हा प्रश्न आहे का मनोरंजन आणि इतिहास याच्यामधला हा प्रश्न आहे? फाइंड आउट. ओके, हाँ, ये क्वेश्चन 6 बार पूछा गया है. प्रभाकर किसने ये यहाँ पे शुरू करा था? आचार्य प्रके पी.के. अत्रे. देन पी.के. आमिर खान नहीं है, हाँ, ये प्रल्हाद केशव अत्रे. दर्पण बाळासाहेब जांभेकर. दीनबंधू कृष्णराव भालेकर. केसरी बाळगंगाधर तिलक. और रॉन्ग ऑप्शन आपका प्रभाकर आचार्य अत्रे नहीं है. ओके, आचार्य अत्रे नहीं है. तो क्या है? फाइंड आउट करो. कौन से चैप्टर में करोगे? राइट डाउन इन द कॉमेंट सेक्शन. विल गो टू द नेक्स्ट वन माय डियर. ओके, लक्षात घ्या की युरोपातील महत्त्वाचे विचार तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तर काय आहे? देकार्त आहे, हेगेल आहे. ओके, देकार्त, हेगेल, वोल्टर आणि रांके तुम्ही लिहू शकता. अजूनही काय आहेत? फुको आहेत. ओके, बरोबर आहे. मार्क्स वगैरे असे आहेत. ये क्वेश्चन 2 बार पूछा गया है. इंपॉर्टेंट थिंकर्स ऑफ द यूरोप. ओके, देकार्त है, हेगेल है, वोल्टेयर है, रांके. देन आप अपना ये भी लिख सकते हो, फुको भी लिख सकते हो, या फिर यू कैन राइट मार्क्स एज वेल, है कि नहीं? हाँ, चलो, विल गोइंग टू टॉक अबाउट द हियर. भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे कोणकोणती आहेत? ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट. दिल्लीचा लाल किल्ला आहे. अजून कोणती 2 आहेत? सांची स्तूप आहे. अजून कोणती 2 आहे जिथे तुम्हाला 2 मार्काला हा क्वेश्चन, ओके, 2 मार्कला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर सांगवीचं वासस्थळे, अजिंठा आणि वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिर आहे, खजुराहो येथील मंदिर आहे, कोणक सूर्य मंदिर. अशा प्रकारे तुम्ही 4 मुद्दे लिहिले, तुम्हाला मिळाले 2 मार्क. ओके, नाउ लुक एट माय आइडिया हियर कि वर्ल्ड कल्चर ये कहाँ से है? क्या ये एंटरटेनमेंट से है? क्या ये हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट से है? फाइंड आउट करो. ओके, क्या है हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट से? यस, मुझे तो लग रहा है. ओके, रेड फोर्ट ऑफ दिल्ली. फिर 2 आपको पूछा गया है. सांची स्तूप, उसका 2 आपको यहाँ पे ऐड करना है. तो आपने ऐड किया अजंता एंड एलोरा केव्स, टेम्पल्स एट महाबलीपुरम, टेम्पल्स एट खजुराहो, सन टेम्पल एट कोणार्क. ये आपने ऐड किया. ओके, नेक्स्ट. नाउ एनल्स. एनल्स प्रणाली लक्षात घ्या, खूप महत्वाची आहे. हा प्रश्न तुम्हाला 3 वेळा विचारला गेलेला. ओके, शॉर्ट नोट. चला आपण इथं काय म्हणूया. ओके, दिस इज ॲक्च्युली व्हॉट माय डियर. ओके, टिपा लिहा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, सगळ्यांना कळतं इथं. नाव एनएस प्रणाली म्हणजे नेमकं काय असतं? ओके, तर राजकीय अभ्यासबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, म्हणजे लक्षात घ्या, युद्ध वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे सोडून द्या, पण स्थानिक लोक, हवामान, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण यांचा जो काही इतिहास आहे, समूहाची जी काय मानसिकता, हे सगळे कीवर्डच्या समूहाची यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, असा विचार पुढे मांडला गेला. आणि हे कुणी मांडलं गेलं? हे फ्रेंच जे काही इतिहासकार आहेत त्यांनी हा विचार पुढे मांडला. आणि त्यातून काय झालं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं आपल्याला अभ्यासाला सुरुवात झाली. यालाच एनएस प्रणाली असं म्हणतात. ओके, तर काय, ज्या घटना ज्या काळामध्ये घडली तिचा केवळ राजकीय नव्हे, तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती, तत्कालीन तिची आर्थिक परिस्थिती काय होती, तत्कालीन सांस्कृतिक परिस्थिती काय होती, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला इथं कळलं असेल. हाच म्हणजे काय, तर एनएस प्रणाली होय. नाउ द नेक्स्ट वन, एनल सिस्टम इज व्हाट माय डियर. ओके, एनल्स स्कूल. ओके, एनल स्कूल हम इसे कहेंगे, या एनल स्कूल ऑफ थॉट. ओके, क्या?
तो अलग विद द पॉलिटिकल स्टडी, ठीक है पॉलिटिकल स्टडी होता है भाई, वॉर वगैरह होते सब कुछ होता है, लेकिन उसी के साथ कल्चरल जो इंपॉर्टेंस है, जो सोसाइटल जो इंपॉर्टेंस, सोसाइटी किस तरह से डेवलप हो चुकी है, ओके कल्चर किस तरह से डेवलप हो रहा है, इसका भी हिस्ट्री जानना काफी इंपॉर्टेंट है। तो कोई भी अगर घटना हो चुकी है, कोई भी वॉर हो चुका है, तो उसके अराउंड चीजें जो है किस तरह से डेवलप हो रही थी, समाज किस तरह से डेवलप हो रहा था, सोसाइटी, हाउ सोसाइटी वाज बीइंग डेवलप्ड, व्हाट काइंड ऑफ इवेंट्स अकोरिंग एट दैट टाइम एंड एट डिफरेंट प्लेसेस, डिफरेंट सोसाइटल में कैसे चीजें हो रही थी, ये इसकी पढ़ाई करना भी इंपॉर्टेंट है। ये थॉट जो है फ्रेंच हिस्टोरियंस ने यहां पे रखा, और उसी की पढ़ाई करते हुए हिस्ट्री लिखना इंपॉर्टेंट है, ये उन्होंने कहा। और इसी प्रकार की सिस्टम को, इस प्रकार की हिस्टोरियोग्राफिकल सिस्टम को हम यहां पे कहते हैं एनल सिस्टम या फिर एनल स्कूल ऑफ थॉट। गेटिंग? नेक्स्ट वन, खेळणी आणि उत्सव, ओके मार्च 99 जुलै 29, ओके ये 14 नंबर वाला क्वेश्चन है। तो येस आपको यहाँ पे क्या तुम्हाला काय करायचं आहे, खेळणी आणि उत्सव यांच्यामधील तुम्हाला घनिष्ठ संबंध तुम्हाला सांगायचा आहे। विविध संस्कृतींमध्ये आणि धर्मामध्ये उत्सव प्रसंगी खेळण्यांची सजावट केली जाते, लहान मुलांचे खेळण्याचं वाटप असेल, मग थोडी तुम्ही उदाहरणं इथे लिहा। आपण खूप हे आपण बोर्ड उसमध्ये बघितलंय, हे आपण वॉरियरमध्ये बघितलंय, हे आपण मॅरेथॉनमध्ये बघितलंय। हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाऊ शकतो, सो प्लीज इट्स वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट, ओके। तो टॉयज एंड फेस्टिवल्स क्वेश्चन बहुत ईजी है, इस क्वेश्चन को कर लेना। इसकी पीडीएफ में कॉमेंट सेक्शन में आज ही डाल दूंगा, ये वीडियो खत्म होने के बाद उसे प्लीज एक्सेस कर लो, ये क्वेश्चंस रीड कर लो, आंसर्स रीड कर लो। मोस्ट प्रोबेबल चांसेस है कि इसमें से मोर देन 50% आ सकता है, ओके। चलो आगे चलते हैं। विल गोइंग टू हैव हियर या खेळ आणि चित्रपट, ओके। खेळ आणि चित्रपट म्हणजे नेमकं काय असतं, खेळ आणि चित्रपट हे कसे एकत्र आहेत, तर पूर्वीपासून काय नायक नायक खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवतात, ओके। तुम्हाला सांगायचे खेळ आणि इतिहास किंवा खेळ आणि चित्रपट कसे संबंधित आहे, खेळावर आधारित कोणते चित्रपट बनलेत का, किंवा खेळावरती आधारित चित्रपट आणि चित्रपटामध्ये काही खेळ दाखवले गेलेत का, यांचं तुम्हाला सांगायचं। त्याची काही उदाहरणं तुम्हाला इथे लिहायची, ओके। उदाहरणामध्ये तुम्ही फोगट बहिणी लिहा, ओके, मेरी कॉम इथं लिहा, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। गेटिंग ऑल ऑफ यू, ओके। नेक्स्ट मिल्खा सिंग असेल, तेंडुलकर असेल, महेंद्र सिंग धोनी असेल, ओके, ओके। गेटिंग ऑल ऑफ यू, चलो बात करेंगे, हाँ, गेम्स एंड फिल्म्स के बारे में अगर आपको लिखना है, ओके, इसे हम कहेंगे स्पोर्ट, इसे हम कहेंगे स्पोर्ट्स एंड द फिल्म्स माय डियर, ओके। यहाँ पे कहेंगे हम स्पोर्ट्स एंड द फिल्म्स। क्वेश्चन ये 2 बार पूछा गया है, नवंबर 20 में, फिर 3 साल का गैप लेके फिर से जुलाई 23 में पूछा गया है। तो प्लीज ये काफी इंपॉर्टेंट है, इसमें आपको सिर्फ रिलेशन बताना है कि भाई स्पोर्ट्स और फिल्म्स कितने इंपॉर्टेंट है। स्पोर्ट्स में, स्पोर्ट्स के ऊपर कोई फिल्म बनी हुई है, फिल्म में कोई स्पोर्ट्स दिखाया गया है या नहीं, कोई ऐसे बड़े बड़े जो स्पोर्ट्स पर्सन उनके ऊपर कोई मूवी बनाई गई, तो ये वाले क्वेश्चन आप यहाँ पे इसका आंसर लिख सकते हो, ये वाला क्वेश्चन इंपॉर्टेंट है। देन वोल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं जातं, धडा तुमचा पहिला, ओके, असं म्हटलं तर मार्च 1920ला विचारला हा प्रश्न, आणि नंतर टिपाल्यामध्ये पण विचारलाय, वोल्टेअर बद्दल टिप लिहा, मार्च 22 आणि जुलै 22 मध्ये। सो दिस इज अ 4 टाइम्स ये क्वेश्चन पूछा गया, किती वेळा, 4 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर काय वोल्टेअरचं महत्व काय, वोल्टेअरला असं का म्हटलं जातं, वोल्टेअर काय म्हणतो इथे की फक्त लक्षात घ्या की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढाच फक्त इतिहासकार लक्ष केंद्रित करायचं नाहीये, त्यांना काय करायचं आहे, समाजाच्या परंपरा कोणत्या होत्या, शेती कशी डेव्हलप होत होती, व्यापार आणि आर्थिक व्यवस्था कशा प्रकारची, याचाही विचार होणं महत्वाचं आहे। म्हणजे फक्त युद्ध झाली, लढाई झाली, हा राजा त्यानंतर दुसरा राजा बनला, एवढाच फक्त इतिहास आहे का रे, नाही, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कशी होती, अर्थव्यवस्था कशी आहे, व्यापार कसा आहे, दळणवळण काय आहे, ओके, सामाजिक संस्कृती कशी आहे, यांचे अभ्यास होणं महत्त्वाचं। एक वेगळा विचार मांडला, एक आपण म्हणतो ना एक पठडी ठरलेली असते की असं विचार करायचा, हे त्यांनी झापडे जे डोळ्यापुढे त्याचे काढले आणि अरे हेही बघा, हेही होतंय, नुसतं लढाई नाही होते, हा विचार पहिल्यांदा वोल्टेअरनं मांडला। त्यामुळे या माणसाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात। वोल्टेयर भाई साहब ने क्या कहा कि भाई हिस्ट्री लिखना मतलब क्या भाई, सिर्फ लड़ाई करना है क्या, राजा का बेटा राजा बनेगा, दैट इज ओनली द हिस्ट्री, नो माय डियर, हिस्ट्री इज व्हाट व्हेनेवर द मेजर इवेंट्स वर हैपनिंग एट द टाइम, व्हाट वाज हैपनिंग अराउंड दैट पर्टिकुलर इवेंट आर आल्सो इंपॉर्टेंट। देयर आर डिफरेंट काइंड्स ऑफ सेक्टर्स ओवर देयर, मीन्स सोसाइटी में क्या डेवलपमेंट हो रहा है, एग्रीकल्चर में क्या डेवलपमेंट हो रहा है, कल्चर किस तरह से डेवलप हो रहा है, लैंग्वेज डेवलप हो रही है या नहीं हो रही है, ओके, कपड़ों में क्या डेवलपमेंट हो रहा है, ओके, दीज ऑल आर थिंग्स आर रियली इंपॉर्टेंट। इनकी भी हिस्ट्री लिखना, इनके भी इम्पैक्ट का इस मेन इवेंट पे क्या हो रहा है, ये भी हिस्ट्री लिखना, दिस इज रियली अ हिस्टोरियोग्राफी। ये किसने कहा, वोल्टेयर, ओके। तो वोल्टेयर को इसलिए मॉडर्न हिस्टोग्राफी का फादर कहा जाता है। तो ये क्वेश्चन वन ऑफ द इंपॉर्टंट है। नेक्स्ट, प्रादेशिक इतिहास लेखनात चालना मिळाली, खूप महत्त्वाचं आहे, ओके। इंग्रज, वसाहतवाद, ब्रिटिश आले, हे सगळे गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता। त्यानंतर तुम्ही इथं राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होता,
हे सगळ्या गोष्टी मी तर लिहू शकता, काय अवघड नाही याच्यामध्ये. ओके, सेल्फ कॉन्शियसनेस क्रिएटेड बाय द इंग्लिश एजुकेशन, तो भाई हमें थोड़ा दिमाग आ गया, पता चला कि भाई यार सच में इंपॉर्टेंट है, करना चाहिए, कर नहीं करना चाहिए, है ना. ये सारी जो चीज़ें काफ़ी मैटर करती है. सो रीजनल हिस्टोग्राफी के बारे में बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है, क्वेश्चन 2 बार आ चुका है लगातार. ओके, एक साल में. तंत्रांचा इतिहास अभ्यासावा लागतो. सप्टेंबर 21 आणि जुलै 22-23ला प्रश्न विचारलेला आहे. तर तंत्रांचा अभ्यास का? कारण लक्षात घ्या, एखादी घटना जी किंवा एखादी जी वस्तू आहे, ओके, लाखो वर्षांच्या वाटचालीमध्ये मानवाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये नवनवी कौशल्य आपण शिकत गेलो. त्यानंतर आपण नवीन वस्तू तयार करत गेलो, बरोबर की नाही. म्हणजे बाबा एक थोडा दगड मारला की एक जण तुमचा प्राणी थांबला, त्यानंतर पुन्हा तो दगड थोडा अजून शार्प करायचा, पुन्हा कुचीदार बनवायचं आणि मारायचा. मग तो जो प्राणी तिथं अडवला जाणार, मग तो मारला गेला ना, मग चिमणी शिकार होणार. मग अजून लांबवरून माझा मग भाला तयार करायला गेला, भाला. ओके, तर दिस इज कॉल्ड व्हॉट माइंड. ह्याला काय म्हणतात? तंत्रज्ञानातील प्रगती. तुम्ही तंत्रज्ञान विकसित करत गेले, तुम्ही नवीन कौशल्य शिकत गेलात, बरोबर की नाही. आणि त्यातून काय आलं? हत्यारं तयार करणं असेल, शीततंत्र असेल, अशी वाटचाल वाढत गेली. कृषी उत्पादनं, वस्तूंची उत्पादनं, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेलं. आणि या सगळ्यामुळं काय झालं? तर तुमचं उत्पादन वाढलं. आणि ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. टेक्नोलॉजी काफ़ी इंपॉर्टेंट होती है, इसलिए क्या कहा गया है कि हिस्ट्री ऑफ टेक्नोलॉजी, इसको स्टडी करना इंपॉर्टेंट है. क्योंकि हम जो है जंगलों में घूमते थे, पत्थरों से शिकार किया करते थे, लेकिन उससे जो इंस्ट्रूमेंट्स है, जो वेपन्स है, उसके भी डेवलपमेंट जानना काफ़ी इंपॉर्टेंट है. क्योंकि भाई वो तो फिर हमने क्या किया? शिकार करना शुरू किया. ओके, हम हंटिंग करते थे, गैदरिंग करते थे. उसके बाद हम पहले पत्थर से करते थे, फिर पत्थर को थोड़ा और वहाँ पे शेप देके और दूर से हम भाला फेंक के हम यहाँ पे शिकार करने लग गए. उसके बाद एग्रीकल्चर में डेवलपमेंट हो गई, उसमें भी हमने इंस्ट्रूमेंट्स ला दिए. तो दिस इज अ कॉल्ड व्हाट माय डियर, कि इन सारे इंस्ट्रूमेंट के बारे में पता करना, इन सारे इंस्ट्रूमेंट के बारे में उनकी डेवलपमेंट के बारे में जानकारी लेना. दिस इज नथिंग बट कि आपको टेक्नोलॉजी की हिस्ट्री पता करनी है. तो ये क्वेश्चन जरूर कर लो. ओके, नेक्स्ट, कलेच्या इतिहासाचे. ओके, क्वेश्चन नंबर 19, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणे त्याची आवश्यकता आहे. ऑब्वियसली दिस क्वेश्चन आपको 3 बार पूछा गया, हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स. ओके, हां, कारण का? त्याला माहिती पाहिजे ना, एक वेगळं क्षेत्र आहे. कारण त्या वस्तूचं मूल्य खूप महत्त्वाचं, राईट ना. ओके, या कलावस्तू नकली आहेत का खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, यातील जाणकार सांगू शकतो, राईट ना. त्यामुळे कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणं आवश्यक असते. आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची इथे आवश्यकता आहे. नाव, experts with the in-depth study of the history of art are needed. ओके, यही वाला. क्योंकि देखो होता क्या है, आपको बाइंग एंड सेलिंग ऑफ द आर्ट ऑफ काफ़ी इंपॉर्टेंट है. तो ये वाला क्वेश्चन जो है इसमें काफ़ी कि आपको पता करना है कि वो जिनको नॉलेज है इन सारी चीज़ों का, उन्हें पता है कि भाई सेलिंग कैसे करना है, सेलिंग के लिए वक्त कितनी प्राइस पे करना चाहिए, उसका इंपॉर्टेंस कितना है, हिस्टोरिकल इंपॉर्टेंस कितना है, ये उन्हें पता है क्योंकि दे हैव स्टडी द हिस्ट्री माय डियर. तो इसलिए वो जो टेक्नीशियंस है, इसलिए जो एक्सपर्ट्स है, उनकी यहाँ पे जरूरत ज़्यादा है. गेटिंग? ये 2 मार्क के लिए क्वेश्चन पूछा गया. ओके, नाउ वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज पडते. ओके, 2 बार क्वेश्चन विचारलेला आहे. का बरं? का असं असतं का? कारण एखाद्या बातमीचा तुम्हाला सविस्तर आढावा घ्यायचा आहे, तुम्हाला भूतकाळ शोधावाच लागतो, बरोबर आहे. दिनविशेषासारखी सदरे तुम्हाला देताना पूर्वी घटना काय घडलेल्या आहेत, 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, मागच्या वर्षी काय घडलं, ही सदरे असतात. ओके, पुण्यतिथी असेल, ओके, वर्षपूर्ती असेल, किंवा आपण द्विशतक पूर्ती असेल, किंवा 50 वर्ष पूर्ती असेल, अशा प्रकारची सदरं तुम्हाला इथं बघायला मिळतात, बरोबर ना. ओके, तर त्याच्यावरून काय होतं, इतिहासावर सगळी आधारलेली असतात. त्यातून तुम्हाला बरेच मुद्दे कळतात, घटना कळतात, व्यक्ती कळतात. ओके, त्यामुळे वर्तमानपत्रांना इतिहासाचा आधार घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय वर्तमानपत्र म्हणजे नेमकं काय रे? वर्तमान घडलेलं आहे का? नाही, ते काल घडलेलं आहे. ती शिळी बातमी आहे, ती ताजी बातमी आहे का? त्याच्यामध्ये आत्ता काय घडलं तुम्हाला दिसतंय का वर्तमानपत्र? नाही. तर इतिहास आणि वर्तमानपत्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. वर्तमानपत्रे ही इतिहासामध्ये घडलेल्या घटना, आता तत्काळचा इतिहास आहे त्याच्याबद्दल, आणि 50, 60, 70 वर्षापूर्वी घडलेल्या इतिहासाच्या घटनांबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देतात. ओके, नेक्स्ट, न्यूज़पेपर नीड. ओके, न्यूज़पेपर नीड्स द सब्जेक्ट ऑफ हिस्ट्री, ऑब्वियसली, बिकॉज कि अगर आप हिस्ट्री का नॉलेज उसमें डालोगे नहीं, ओके, क्या हो चीज़ें हो चुकी है नहीं डालोगे तो फिर कुछ फायदा है ही नहीं. तो इसलिए न्यूज़पेपर और हिस्ट्री काफ़ी इंपॉर्टेंट रिलेशन यहाँ पे बनता है. तो बात आपको पता होनी चाहिए कि 50 साल पहले, 70 साल पहले, 100 साल पहले क्या चीज़ें हो चुकी है, कौन सी घटनाएं हो चुकी है, यू नीड टू ऐड इनटू द न्यूज़पेपर. तभी जाके न्यूज़पेपर की इंपॉर्टेंस अभी बढ़ेगा. गेटिंग ऑल? तो इसलिए ये काफ़ी इंपॉर्टेंट है. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. टिपाल्या. ओके, आणि टिपाल्या हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे 19 आणि 23 मध्ये आणि जुलै 19 मध्ये. सो 3 बार ये क्वेश्चन पूछा गया, लेकिन डिफरेंट तरीके से को होता क्या. आपको एक क्वेश्चन
बोर्ड क्या करेगा भाई, थोड़ा सा चेंज करके आपको पूछेगा, क्योंकि बोर्ड तो इतना आप तो आपने देख लिया, साइंस वाले पेपर इतने मक्खन वाले क्वेश्चंस आ रहे हैं, मैथ्स वाला भी काफी इजी वाला क्वेश्चंस आ रहे हैं, जो हमने सीखा है वही वाले सारे क्वेश्चन, मतलब मोस्ट ऑफ द क्वेश्चन दैट वी हैव स्टडीड या फिर जो रिलेटेड क्वेश्चन है वो यहाँ पे आ चुके हैं, कहीं ना कहीं हमने वो पढ़े हैं, कहीं ना कहीं हमने वो सुना है, कहीं ना कहीं हमने वो आंसर देखे हैं, एंड दोज आर द क्वेश्चन आ चुके। भाई एग्जाम में क्वेश्चन बनाएगा कहाँ से, टेक्स्ट बुक से ही, तो इतने सारे क्वेश्चंस हम ऑलरेडी क्रिएटेड कर चुके हैं, तो और क्वेश्चंस कहाँ से लाएंगे, है कि नहीं। तो दूरदर्शन ने मतलब क्या है, शब्दों का छेड़छाड़ करके द वर्ड्स को थोड़ा सा यहाँ बात तोड़ मरोड़ के यूज करके क्या होता है यहाँ पे, ये सारी चीजें बनती है। 21 वाला क्वेश्चन हम यहाँ पे कर रहे हैं। ओके, तो सर्वप्रथम आता दूरदर्शन अतिशय लोकप्रिय कारण वापस समोर समोर दिसतो तुम्हाला, छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता, मजा येते, फील गुड फॅक्टर येतो। टेलीविजन इज वेरी पॉपुलर मीडियम अमंग ऑल मीडिया, ये क्वेश्चन पूछा गया। ओके, रीजन एंड राइट अ शॉर्ट नोट, ये अलग से क्वेश्चन पूछा गया। तो आपको बताना है कि टेलीविजन है क्या, टेलीविजन का इंपॉर्टेंस है क्या, टेलीविजन कितना मैटर करता है, ये सारी चीजें काफी मैटर करें। ओके, आपको ये लिखना है। चलो नेक्स्ट, मेजर ध्यानचंद हॉकी जादूगर असं म्हटलं होतं, ये क्वेश्चन में मैटर करेगा, तो प्लीज उनके बारे में सारी चीजें लिखना, कब वो कौन थे, क्या ते कसे होते, काय होते, त्यांनी कोणकोणत्या ऑलिम्पिकमध्ये इथं भाग घेतला, स्पर्धेमध्ये काय भाग घेतला, किती सुवर्णपदकं त्यांनी मिळवून दिली, त्यानंतर किती गोल केले होते, 400 वर त्यांनी आतापर्यंत गोल केलेले आहेत, आणि त्यांना म्हणून हॉकी जादूगर असं म्हटलं जातं। ओके, भाई मेजर ध्यानचंद के बारे में आपको चीज़ें लिखनी है। मेजर ध्यानचंद कौन थे, उन्होंने कितने पार्टिसिपेट करा था, किस खेल में थे, उन्होंने क्या क्या अचीवमेंट्स वहाँ पे करी है, दीज आर ऑल थिंग्स दैट यू नीड टू राइट डाउन हियर। ओके, हाँ, काफी इंपॉर्टेंट, इसके ऊपर ना मेजर ध्यानचंद जी के ऊपर क्वेश्चन भी आ चुका है, पैराग्राफ भी आ चुका है, सो यू नीड टू बी वेरी मच अवेअर अबाउट इट। ओके, आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे, का बरं? ओके, हा क्वेश्चन तुम्हाला 3 टाइम पर्यटन, ओके, पर्यटन मधला हा क्वेश्चन आहे, पर्यटन व इतिहास, तर हे चॅप्टर हलक्यामध्ये घेऊ नका, तुम्ही ऑलरेडी सांगितलं। ओके, जहाज, रेल्वे, विमान या वाहतूक क्षेत्रामध्ये काय आलं, प्रगती झालेली आहे, प्रगतीमुळे काय आलंय, आधुनिक पर्यटन आता सोपं, आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपं झालंय, तुम्ही इझिली 2 तासात दुबई, आहे का नाही, हाय मैं दुबई पोहोच गया भाई। ओके, आणि उदारीकरण झालेलं आहे, जग अधिक जवळ आहे, तुम्हाला एकमेकांमध्ये मग सगळ्या गोष्टी कळतात, तुम्हाला माहित असते की जगात काय चाललंय, या पार्टमध्ये काय त्या पार्टमध्ये काय चाललंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात, राईट ना। अभ्यास, व्यवस्थित प्रमाणात चित्रीकरण, या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत। विविध कारणांसाठी जे जग भरातील एक ठिकाणी एकमेकांना भेटी वगैरे देता, हे सगळं तुम्ही लिहा। ओके, कारण लोक परिषदे असेल, संमेलनं असेल, अभ्यासासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, विविध ठिकाणी जातात। ओके, the rate of going abroad is increasing these days. International tourism has become easier in modern times due to the advancement in the field of shipping, railways and aviation. So the world has become closer to the advancements in science and technology. तो ये आपको लिखना है भाई, ये वर्ल्ड जो काफ़ी नज़दीक आ चुका है, एंड काफ़ी चीज़ों के लिए जो लोग हैं यहाँ वहाँ जाते हैं, घूमने के लिए जाते हैं, सफ़र के लिए जाते हैं, कॉन्फ्रेंसेस के लिए जाते हैं, सो ये काफ़ी ईजी हो चुका है, ये रोज़ का काम बहुत लोगों का हो चुका है। सो दिस इज बिकॉज ऑफ दैट वी कैन से कि हम अब्रॉड यहाँ पे बढ़ रहे हैं, अब्रॉड जा रहे हैं। क्वेश्चन नंबर 24, अभिलेखागार, हा तुमचा चॅप्टर नंबर 9, प्रश्न तुम्हाला 3 वेळा विचारला गेला, लक्षात घ्या। ओके, अभिलेखागार ग्रंथालय, नियतकालिके व इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात। ओके, लक्षात घ्या, ग्रंथालयाचं काम काय, ग्रंथांचं जतन आणि संवर्धन करणं, बरोबर की नाही, हां, आणि जे दस्तऐवज प्रकाशित केले जात नाही त्यांचं जतन अभिलेखागारामध्ये केलं जातं, लॉजिक गोष्ट आहे। ग्रंथांच्या जतनाबरोबर संशोधन करणं, ऐतिहासिक सत्याचा शोध शोध लावणे, ही कामेही ग्रंथालयाकडून केली जातात। तर महत्त्वाचं काय, ही सर्व साधने आपल्याला ऐतिहासिक ठेवा असून लोकांपर्यंत पोहोचवणं, ऐतिहासिक घटना वगैरे सगळ्या गोष्टी, तुम्हाला दोन्ही संकल्पना माहिती आहे। ग्रंथालयामध्ये नेमकं काय असतं, ग्रंथालयामध्ये प्राचीन पुस्तकं असतात, ग्रंथ असतात, ओके, मोठमोठी, आणि अभिलेखागार म्हणजे काय, खूप इम्पॉर्टंट पर्सनल डॉक्युमेंट असतील, ऑफिशियल काही दस्तऐवज वगैरे असतात, ओके, प्रशासकीय कामकाजातील असतील काही कागदपत्रे तिथं जतन केली जातात, ती शक्यतो सगळीच उघड केली जात नाहीत, काही जपून ठेवतात। ओके, लक्षात घ्या। आर्काइव्स एंड लाइब्रेरी में डिफरेंस आपको पता, आर्काइव्स होता क्या है कि काफ़ी इंपॉर्टेंट ऑफिशियल डॉक्यूमेंट्स होते हैं, एडमिनिस्ट्रेटिव डॉक्यूमेंट्स होते हैं, पर्सनल डॉक्यूमेंट्स होते हैं, उसे हम आर्काइव्स कहते हैं, उसे आर्काइव्स में रखा जाता है। लाइब्रेरीज आर व्हाट, देर आर मेनी बुक्स होते हैं, डिफरेंट काइंड्स ऑफ हिस्टोरिकल बुक्स है, या फिर जो भी बड़े बड़े बुक्स लिखे गए हैं वो यहाँ पे आपको पब्लिश होते हैं लाइब्रेरीज में। ओके, तो वो पब्लिश करते हैं पीरियडिकल्स एंड अदर पब्लिकेशंस, है ना। तो आपको लिखना है यहाँ पे कि लाइब्रेरीज क्या पब्लिश कर, लाइब्रेरीज का काम क्या है, एंड आर्काइव्स का यहाँ पे काम क्या है, आपको यहाँ पे लिखना है। एंड देयरफॉर आर्काइव्स एंड म्यूजियम जो है पीरियडिकल्स पब्लिश करते हैं, क्यों पब्लिश करते हैं, कि लोगों को पता चले कि क्या क्या हिस्टोरिकल इवेंट हो चुके हैं, क्या क्या चीज़ें हो चुकी है। गेटिंग, नेक्स्ट, 25 विविध विषयांमधील कृतींसाठी परीक्षांची आवश्यकता असते। हा क्वेश्चन तुम्हाला 2 वेळा विचारला गेलेला आहे। ओके, नाव, इतिहास संशोधन करताना लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्नांची आवश्यकता का आहे बरं, कारण साधन मिळवणे, मिळालेल्या साधनांचं नोंदणी करून घेणे, त्यासाठी सूची तयार करणे। ओके, दिस क्वेश्चन अगेन फ्रॉम द चॅप्टर नंबर 9। ओके,
हां, जुने ग्रंथ. कारण तुम्हाला प्रशिक्षण नसेल, तुम्हाला गोष्टी कळणार कशा? तुम्ही एखाद्या प्राचीन ग्रंथामधून माहिती काढणार कसं? त्यामुळे जुने ग्रंथ, हस्तलिखित पुरावस्तू यांची काळजीपूर्वक तुम्हाला काय केली पाहिजे? साफ-सफाई केली पाहिजे आणि ती करण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे साफ करायची कशी? कोणते एलिमेंट्स वापरायचे, कोणते केमिकल्स वापरायचे, रासायनिक उत्पादनं कोणती वापरायची, ज्याने ते व्यवस्थित साफ होईल, त्याची निगा कशी राखायची, यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. विदाऊट प्रशिक्षण तुम्ही काही गोष्ट काहीच करू शकणार नाही. बरोबर आहे? तर इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचे काम असते. तर प्रत्येक कामाचे कौशल्य आणि पूर्वतयारी वेगवेगळी असते. ओके. ट्रेनिंग इज रिक्वायर्ड फॉर ॲक्टिव्हिटीज इन व्हेरियस सब्जेक्ट्स. ओके. November 20 to July 22. So while doing historical research, one has to obtain historical resources, record the resources obtained and prepare a list of them. ये काफ़ी इंपॉर्टेंट है. ओके, क्योंकि अगर नॉलेज नहीं होगा, अगर टेक्निक आपके पास नहीं होगी, अगर आपके पास ट्रेनिंग नहीं होगी भाई, तो आपको पता नहीं चलेगा ये करना कैसे है. तो ये सारी बातें जो यहाँ पे आपको लिखने की, प्रिजर्वेशन करना, मैन्युस्क्रिप्ट का हैंडलिंग करना, ये सब कुछ टूल्स है, इसके लिए ट्रेनिंग इंपॉर्टेंट है. ओके. कार्ल मार्क्स यांचा वर्गसंघ सिद्धांत स्पष्ट करायचा आहे. जुलै 19 आणि मार्च 19 प्रश्न विचारला कंटिन्युअसली. कार्ल मार्क्स म्हणजे नेमकं काय म्हणतो कार्ल मार्क्स? कार्ल मार्क्सचं म्हणणं काय आहे? वर्गसंघर्ष कसा होणार आहे? कोणाकडे सगळ्या गोष्टींची मालकी हक्क राहणार आहे? हे सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे. गेटिंग ऑल? ओके. त्यामुळे उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक करतो, यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होत असते. हे तुमचं शेवटचं विधान आलं पाहिजे. ओके. क्लास स्ट्रगल जो लिखा है, थ्योरी ऑफ द क्लास के बारे में जो लिखा गया है, कार्ल मार्क्स यहाँ पे कहता क्या है कि कौन या किसके साथ मतलब किस किस का क्लास स्ट्रगल होगा, कौन 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 से दो क्लास तैयार हो जाएंगे जिनका स्ट्रगल हो सकता है. तो यहाँ पे इन द लेटर हाफ ऑफ द 19th सेंचुरी कार्ल मार्क्स ऑफ जर्मनी प्रेजेंटेड थ्योरी ऑफ क्लास ऑफ सोसाइटी, जिसके दास कैपिटल उसने लिखा. तो दास कैपिटल प्लीज लिखना. ओके. ये लिखना काफी इंपॉर्टेंट है. गेटिंग ऑल? सो प्लीज ओके, ये ध्यान रख लेना. इसके ऊपर ना शॉर्ट नोट भी आ चुकी है, इसके ऊपर ना ये वाला प्रॉपर क्वेश्चन भी 3 मार्क के लिए आ चुका है. सो दिस क्वेश्चन विल गोइंग टू बी फॉर 3 मार्क के लिए भी ये क्वेश्चन आ सकता है. सो प्लीज थोड़ा सा ध्यान दीजिए. बघा, मासुदी विश्लेषण म्हणजे नेमकं काय? ओके, दिस क्वेश्चन इज वेरी वेरी इंपॉर्टंट. ये क्वेश्चन सेकंड चैप्टर से है क्या? चलो बात करते हैं. या सेकंड चैप्टर से है. तो चैप्टर नंबर 2 मासुदी विश्लेषण म्हणजे नेमकं काय? तर मार्च 2020ला, 22ला आणि 23ला क्वेश्चन विचारलेला आहे. मार्क्स म्हणजे वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे, विचारांवर आधारित इतिहासलेखन इथं वाढलेलं आहे. जे तळागाळातील लोक आहेत त्यांच्याबद्दल, सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होतात सर्व घटनांचा, त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. ओके. तर मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आणि भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी असेल, डांगे असेल, शरद पाटील असेल इत्यादी आपल्या इतिहास लेखनावर त्यांनी प्रभावीपणे केलेलं दिसून येतो आणि त्यांनीच काय केलं, मार्क्सवादी इतिहासलेखन भारतामध्ये ओके प्रभावीपणे वापरलं. नाउ मार्क्स हिस्टोग्राफी होती क्या है? डायरेक्टली क्वेश्चन पूछा गया. अगर पैराग्राफ आपने रीड किया होगा, इफ यू आर रेड द पैराग्राफ फ्रॉम द टेक्स्ट बुक, देन इट विल गोइंग टू वेरी इजी फॉर ऑल ऑफ यू. ओके. क्योंकि हमने बार बार बुक पढ़ी है, हमने बार बार चैप्टर्स पढ़े हुए हैं. सो दिस विल गोइंग टू बी वेरी गेम चेंजर हो जाएगा. ओके. द न्यू आइडियोलॉजिकल currents that emerge in Indian historiography during the post independence period, मार्क्सिस्ट हिस्टोग्राफी इज अ मेजर करंट है. ओके. इसमें क्या बातें करी गई है भाई? इसमें बातें करी गई कि मार्क्सिस्ट के आइडियाज के बारे में बात करी गई है. ओके. मीन्स ऑफ प्रोडक्शन किसके हाथों में, वो बात करी गई है. तो आपको आयडिया लिखणे, आपको कॉन्सेप्ट लिखणे यहाँ पे बस. देन इथे सारे विकार राजवाडे यांचे इतिहास लेखनात योगदान स्पष्ट करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. खूप वेळा 2 वेळा हा प्रश्न विचारला येऊ शकतो, कारण 3 वर्ष झाला हा प्रश्न विचारलेला नाही आहे. बट मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. ओके. सो प्लीज लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्ही असं जास्त तुम्ही इथं काय करू शकता. ओके. लिहू शकते उत्तर. एकदम सोपं, काय अवघड नाही याच्यामध्ये. कोण होते, त्यांनी काय काय केलं, सरळ तुम्हाला पॅराग्राफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट 20 नंबर क्वेश्चन, कॉन्ट्रीब्यूशन ऑफ वी.के. राजवाड़े, काफ़ी इंपॉर्टेंट है. 2 बार क्वेश्चन पूछा गया है, आने की संभावना है फिर से एक बार, क्योंकि बहुत बार आ नहीं चुका है. ओके. नाउ वेरी मच इंपॉर्टेंट थिंग कि ये जो पैराग्राफ के टेक्स्ट बुक में दिया गया है, वो पैराग्राफ को रीड करना है. ओके. वो पैराग्राफ देख लो, उस पैराग्राफ में क्या चीज़ें दी गई, ये सारे पॉइंट्स में दिए गए हैं. सो प्लीज़ माय डियर ऑल, ये पॉइंट्स रीड कर लो, ये पॉइंट्स लिख लो. अब तो लिखने की बात है नहीं है, लेकिन प्लीज़ 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 जो भी डिफिकल्ट लग रहा है, ओके, द थिंग्स कोई भी डिफिकल्ट आपको लग रहा है राइट नाउ कि आंसर रीड नहीं हो पा रहा है, याद नहीं रह रहा है, लिख लो. डायरेक्टली हाथों के नीचे से लिख लो, देख के लिख लो, कोई प्रॉब्लम है नहीं. नेक्स्ट, इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. 3 मार्क्स, 6 पॉइंट्स, म्हणजे तो 7 पण आपको दिली यहाँ पे. ओके. इथं साधनामध्ये लिखित, भौतिक आणि मौखिक साधने समावेश होतो. साधनांचे वेगवेगळ्या ओके पद्धतीने आपण म्हणू की इथं जतन करावी लागते. मग काय काय किल्ले असेल, स्मारके, राजवाडे, ऐतिहासिक नाणी, ओव्या, त्यानंतर प्राचीन ग्रंथांना वाळू बुरशी लागू नये म्हणून आणि सर्वांच्या जतनासाठी, या सगळ्यांच्या जतनासाठी अनुभवी मंडळींचे सल्ले घेणं महत्त्वाचं आहे. साधनांचं महत्त्व समाजाला समजून सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही लिहिलं पाहिजे, कारण हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ओके. दिस क्वेश्चन इज फ्रॉम चैप्टर नंबर 9 है ना? चैप्टर नंबर 9 से है क्या?
या चैप्टर नंबर 1 से है? बताओ कहाँ से है? नेक्स्ट, suggest at least 6 measures to preserve historical resources. The question is for 3 marks के लिए आपको यहाँ पे लिखने होते हैं टोटल 6 पॉइंट्स, एक्सपेक्टेड 6 पॉइंट्स है। तो क्या क्या है? ओवी कैसे प्रोटेक्ट करेंगे आप, ओके उसे कैसे प्रिजर्व करेंगे, कंजर्व करेंगे, ये सारी चीज़ें लिख लो। ओरल सोर्सेस है, मटेरियल सोर्सेस है ना, रिटर्न सोर्सेस, दीज ऑल आर द सोर्सेज को आप कैसे प्रोटेक्ट करोगे, इन सब को आपको यहाँ पे कैटेगराइज करना है। उनके ऊपर के जो क्या उपाय करने हैं वो आपको यहाँ पे लिखने हैं। गेटिंग? नेक्स्ट वन, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे स्पष्ट करा। ओके 2 बार क्वेश्चन पूछा गया है लगातार एक ही साल। ओके काय विचारलेलं आहे बाबा, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय, पुढे पुढे अशी पण आपण म्हणू की पत्रकारिता, भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो। लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे की कला क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठं कुठं काम मिळू शकतं हे आपण ऑलरेडी वॉरियरमध्ये बघितलं, वॉरियर बॅचमध्ये, राईट ना। ओके हे प्रश्न आपण खूप बघितलेले आहेत। तर हा प्रश्न तुम्हाला 2 वेळा विचारला गेलेला आहे। आपण आपले इंपॉर्टंट क्वेश्चन में हा क्वेश्चन ऐड केला होता। सो प्लीज माय डियर, काफ़ी इंपॉर्टेंट क्वेश्चन है, इसे भूलना मत। ओके बिजनेस अपॉर्चुनिटीज, ओके इफ यू टॉक अबाउट हियर द ऑक्यूपेशन क्या रहेगा अगर फील्ड ऑफ आर्ट की अगर बात यहाँ पे आती है, तो आर्ट स्कूल की बात है, आर्ट एक्सपर्ट भी काम कर सकते हैं, इंडस्ट्रियल एडवर्टाइजिंग सेक्टर्स में काम कर सकता है, बाइंग एंड सेलिंग ऑन ऑब्जेक्ट्स में भी काम कर सकते हैं, फिल्म्स में, प्लेज में, प्रोडक्शन में आप यहाँ पे काम कर सकते हो। बाहुबली से फिल्म के सेट्स बनाने में आपकी नॉलेज यहाँ पे काम आ सकता है। क्या पता आप नेक्स्ट बाहुबली निकाल सकते हो, बाहुबली 3। हाँ चलो, वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असेल? क्वेश्चन 2 बार पूछा गया, काय विचारलेलं लक्षात घ्या की तुम्हाला आता लिहायचंय की बाबा प्राचीन पासून ते आधुनिक पर्यंत कोणकोणत्या गोष्टी ज्या इथे यूज केलेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या तुम्ही इथे लिहायच्यात। गेटिंग? हां चलो नेक्स्ट, मग चीन असेल, चीनचं लिहा, ॲक्टा डायरनं लिहा, चीन लिहा, इजिप्त लिहा, रोमन लिहा, हे 4 महत्त्वाचे, आणि इंग्लंड, चीन, जुलियस सीझर, ओके ॲक्टा डायरना, रोमन आणि इजिप्त, ह्या सगळ्या जे उदाहरणं त्याच्यामध्ये आली पाहिजे, तर तुम्हाला इथं 3 पैकी 3 मिळतील। इसमें क्या लिखना है, बिफोर द एडवेंट ऑफ द न्यूज़पेपर व्हाट मेथड्स वर यूज टू डिसमिनेट द न्यूज़ जो है लोगों तक पहुंचने का कौन सा जरिया था। ओके तो देर वर इजिप्त में क्या होता था, फिर वो लिखो, रोमन में, फिर एक्टर डायरना का एग्जाम्पल लिखना, चाइना एंड इंग्लैंड, ऑल दीज एग्जाम्पल जो आपको लिखने हैं तभी जाके आपको 3 मार्क मिलेंगे। ओके बी वेरी सीरियस। नाव पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा। ओके पर्यटन हा, आता हाच प्रश्न कसा विचारला बघा, 3 वेळा प्रश्न होतो, ओके 3 टाइम्स दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड फॉर 3 टाइम्स। ओके पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो, याविषयी तुमचे मत व्यक्त करा। नाउ योर ओपिनियन पूछा गया भाई। ओके आपको इंपॉर्टेंस दिया जा रहा है बोर्ड की तरफ से, है ना। हाँ उतना उतना जो इम्पोर्टन्स उसके ऊपर जरा ध्यान देना, है ना। तर मग लिहा निवासस्थाने चालवणे, उद्योग असतील, दुकाने, हॉटेल्स, खानावळी असेल, ओके हस्तोद्योग, कुटीर उद्योग, विक्री दुकाने, दूध, भाज्या, किराणा, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तो सुरू करू शकता। खूप मक्खन क्वेश्चन है, इजी क्वेश्चन है। ओके दैट वोंट गोइंग टू बी दैट मच डिफिकल्ट, राइट। ओके सो यहाँ पे ना एक्सप्लेन द बिजनेस सेक्टर्स रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड कौन कौन से बिजनेस आप कर सकते हो भाई। और ये क्वेश्चन ऐसे पूछा गया 2 बार। और एक क्वेश्चन पूछा गया भाई मार्च 19 में कि एक्सप्रेस योर ओपिनियन ऑन वेदर टूरिज्म कैन बी द मोस्ट एम्प्लॉयमेंट जनरेटिंग बिजनेस, हो सकता है नहीं हो सकता। तो ये आपको ओपिनियन हमें बताना है कि यस हो सकता है, तो भाई कैसे कर सकते हो तुम लोग इसको, बिजनेस में कैसे तब्दील कर सकते हो, ये सारे आपको लिखना। ओके 33 ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचा है। ओके ये क्वेश्चन 3 बार पूछा गया है एंड दिस क्वेश्चन इज फॉर अगेन फ्रॉम द चैप्टर। मैंने आपको बार बार बताया कि भाई लॉन्ग क्वेश्चन जो है, पहले 3 चैप्टर्स एंड लास्ट का 1 चैप्टर, इन 4 चैप्टर में से आपको लॉन्ग क्वेश्चन बहुत बार आता है। स्पेसिफिकली तो चैप्टर नंबर 9 विल गोइंग टू बी काफ़ी क्रूशल हो जाएगा। धडा 9 खूप महत्त्वाचा आहे। ओके ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचं आहे बाबा, पुस्तकांचं व्यवस्थापन का केलं गेलं पाहिजे, त्याला व्यवस्थापक का पाहिजे, ग्रंथपाल का पाहिजे, हां हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत। संग्रह कसा केला तो, सूची कशी बनवली जाते, ह्या महत्त्वाचे जे काही शब्द आहेत हे शब्द तुमच्या पुस्तकामध्ये आले पाहिजे। तर हा प्रश्न प्लीज व्यवस्थित करा। नेक्स्ट, वाई इज लाइब्रेरी मैनेजमेंट इज लाइब्रेरी मैनेजमेंट करना क्यों इंपॉर्टेंट, लाइब्रेरी मैनेजमेंट से होता क्या बुक्स आपको जल्दी मिल जाते या नहीं मिल जाते, ये क्वेश्चन पूछा गया 3 बार चैप्टर नंबर 9 से। तो प्लीज ये काफ़ी इंपॉर्टेंट चैप्टर बनता है, बुक्स आपको जल्दी मिल जाएगा, प्रिजर्व कैसे करना, मैनेजर क्या काम करता है, लाइब्रेरी मैनेजमेंट किस तरह से होगा, ये सब जो चीज़ें ना काफ़ी मैटर करेगी, है कि नहीं। हाँ तो प्लीज़ ऑल दिस पॉइंट शुड बी इंक्लूडेड इन योर आंसर माय डियर, ये आपको 3 मार्क्स के लिए आ जाएगा, ज़्यादा मुश्किल है नहीं इसमें। नेक्स्ट, मैदानी खेळ आणि बैठे खेळ यातील फरक स्पष्ट करा। ओके मैदानी खेळ, मैदानी आणि बैठे खेळ, ओके दैट इज इंडोर आउटडोर गेम्स एंड इंडोर गेम्स, है ना।
ये काफी मैटर करेगा। तो डायरेक्टली आप इस तरह से लिख सकते हो, ओके। 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट, 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट, मैटर खत्म कर दो। ओके, डिफरेंस लिख दो। अब ये जो है आपके लिए होमवर्क है, क्योंकि ये हम बहुत बार कर चुके हैं भाई। मक्खन क्वेश्चन है। ओके, क्वेश्चन पूछा गया है 1, 2, 3, 4 4 टाइम्स। भाई बोर्ड को काफी पसंद है इस तरह का क्वेश्चन। ओके, नेक्स्ट। ना पॉलिटिकल साइंस स्टार्ट करते हैं। कितने क्वेश्चन हो गए? 34 क्वेश्चन है कि नहीं? 34 क्वेश्चन फ्रॉम द हिस्ट्री। तो 34 क्वेश्चन में से अगर आधे भी क्वेश्चन आते हैं भाई, तो बल्ले बल्ले, आपका 20 मार्क पेपर यही हो जाएगा। मतलब 28 में से आउट ऑफ 14 को मार्क्स तो आराम से आ जाएंगे, है ना? सीरियसली ले लो, पढ़ लो, यही मौका है, बार बार नहीं आएगा। पॉलिटिकल सायन्स, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? फायनल करायचे 30 आहे का 50 आहे, कसे आहेत? 50% है कि नहीं? इन महाराष्ट्र 80% ऑफ द सीट्स हैव बीन रिजर्व्ड फॉर वुमन इन लोकल गवर्नमेंट बॉडीज। कितने भाई? 50% है। नेक्स्ट, लोकशाहीचा गाभा काय? ओके, हा प्रश्न 1, 2, 3, 4 टाइम्स प्रश्न विचारला गेला, कशासाठी सांगा? ओके, डिसेंट्रलाइजेशन ऑफ पावर, सतीश विकेंद्रीकरण। द कोर ऑफ डेमोक्रेसी, डिसेंट्रलाइजेशन ऑफ पावर। ओके, 4 पर क्वेश्चन पूछा गया। नेक्स्ट, शेतकरी चळवळीची ही प्रमुख मागणी आहे कोणती? हा क्वेश्चन आपण वॉरमध्ये खूप वेळा केलेला आहे। काय सांगा? शेतमाला योग्य भाव मिळावा, ग्रेट। ओके, फेअर प्राइस फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, ओके, इज द मेन डिमांड फॉर द ऑफ द फार्मर्स मुवमेंट्स, है ना? शेती उत्पन्न वाढवण्यासाठी अन्नधान्याचे अन्न स्वयंपूर्ण होण्यासाठी डायजेस्ट करण्यात आले, काय करण्यात आले? हरित क्रांती, यस, हरित क्रांति वेरी इंपॉर्टेंट, ग्रीन रिवोल्यूशन ये किया गया है कि नहीं? 3 बार क्वेश्चन पूछा गया भाई ये। भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, बरोबर ना? ओके, क्वेश्चन 3 टाइम्स। का बरं? विधान बरोबर आहे। कारण का? कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व मतदानाच्या अधिकार विकासासाठी काय केलं? असणारी सर्व बंधने ओके, मतदानाच्या अधिकारासाठी, ओके, अधिकारासाठी, ओके, असं सर्व बंधने रद्द केली, त्यामुळे संख्या वाढली। संविधानाने काय केलं? पहिल्यांदा 21 अट होती, आता ती 18 पर्यंत केली, त्यामुळे 99 मतदार इथं ऍड झाले। त्यामुळे जगामध्ये सर्वात जास्त मतदार असणारी जी काही लोकशाही राष्ट्र आहे ते आपलं भारत बनलं। त्यामुळे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे मतदार संख्येनुसार। नाउ इंडियन डेमोक्रेसी कंसिडर एज ए लार्जेस्ट डेमोक्रेसी, क्यों भाई? 3 बार क्वेश्चन पूछा गया है। लॉजिकल वाली बात है, हमने राइट टू वोट तो सबको दे दिया यहाँ पे, लेकिन मैंने वो सबको दे दिया, लेकिन हमने और एक एडिशन किया कि भाई 21 वाला जो यहाँ पे लिमिट था एज, वो हमने घटा के 18 कर दिया गया। एंड बिकॉज ऑफ जो वोटर नंबर्स है दे हैव बीन इंक्रीज अ लॉट, एंड बिकॉज ऑफ दैट वोटर नंबर्स के ऊपर बेस्ट इंडिया की डेमोक्रेसी वर्ल्ड की लार्जेस्ट डेमोक्रेसी बन जाती है। तो ये वाला रीजन काफी इंपॉर्टेंट आपको यहाँ पे लिखना है। नेक्स्ट, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते। क्वेश्चन 4 बार पूछा गया है। मार्च 19, 2023, जुलै 19 आणि नोव्हेंबर 20। ओके, का बरं? कारण लिखित जरी असले तरी ग्रंथ बंद झाले नसून ते प्रवाही आहे, म्हणजे काय? काळानुसार बदलतं, जसा काळ बदल त्याप्रमाणे त्यामध्ये आपण बदल करत असतो। ओके, संविधान बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, बरोबर ना? आणि हा मूलभूत काय म्हटलं न्यायालयानं? बाबा संसद बदल करू शकते, पण मूलभूत चौकटीला धक्का नाही लागला पाहिजे। ओके, त्यामुळे हे एखाद्या जीवन दस्तावेजाप्रमाणे आहे। तो व्हाय द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज लाइक अ लिविंग डॉक्यूमेंट। ये क्वेश्चन 4 बार पूछा गया है, क्योंकि ये जो है ना ये फ्लूइड है। फ्लूइड मतलब क्या भाई? बदलता है, जिसे ना ये कहीं ना कहीं इसे हम बदल सकते हैं। जिस तरह से रूल्स आएंगे, जिस तरह से दुनिया बदलेगी, जिस तरह नई टेक्नोलॉजी आएगी, उस तरह से हम अपने कॉन्स्टिट्यूशन को बदल सकते हैं, अल्टर कर सकते हैं, कुछ नई चीजें ऐड कर सकते हैं, कुछ पुरानी चीजें आउटडेटेड उसे हम निकाल सकते हैं। गेटिंग? ये आपको यहाँ पे लिखना है। ये क्वेश्चन आपको 2 मार्क के लिए आ सकता है। ओके, गेटिंग? चलो, नाउ पॉलिटिकल पार्टी से क्वेश्चन है, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे का? तर चूक आहे। का नाही बाळा? कारण भारतीय निवडणूक आयोगाने काय केलं? निकष निश्चित केलेले। हा प्रश्न 3 टाइम विचारला गेला। ओके, 3 टाइम्स। ओके, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्य देत असतो। संस्था आणि विधिमंडळामध्ये मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीमध्ये समावेश असतो। आणि शिरोमणी अकाली दल हा ज्या अटी ज्या आहेत ना, ओके, हा पूर्ण करत नाही राष्ट्रीय पक्ष असण्याच्या, त्यामुळे हा राष्ट्रीय पक्ष नाही है। लॉजिकल वाली बात है। अब यहाँ पे क्वेश्चन आएगा भाई कि राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी पात्रता काय आहे? फाइंड आउट। ये क्वेश्चन बहुत बार पूछा गया है। ओके, शिरोमणि अकाली दल इज ए नेशनल पार्टी है क्या? रॉन्ग है भाई, नहीं है, क्योंकि नेशनल पार्टी के लिए जो भी एलिजिबिलिटी चाहिए वो यहाँ पे वो फुलफिल नहीं करता, तो ऑब्वियसली इट इज नॉट अ नेशनल पार्टी। अब ये नेशनल पार्टी की एलिजिबिलिटी क्या है? फाइंड आउट इन योर टेक्स्ट बुक माय डियर एंड रीड कर लो, क्योंकि नेशनल पार्टी रीजनल पार्टी के लिए क्वेश्चन आता है और बनता है। नेक्स्ट, एखाद्या घटक राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवतं। गलत है भाई, 2 बार क्वेश्चन पूछा गया, कितनी बार क्वेश्चन हम ये कर चुका है, ये गलत है। राज्य सरकार से ठराएगी। राज्य सरकार कसं काय ठरवणार आहे? नाही ठरू शकत।
ओके, तेच ठरवायला लागले तर बाई निवडणूक घ्यायची गरज काय मग. ओके, हे ठरवतं आपलं निवडणूक आयोग. ओके, लक्षात घ्या. स्वतः निवडणूक आयोगाची इथे स्थापना केलेली आहे. नाही तर पक्षपाती धोरण होईल ना, मेरा सरकार फिर माझं इलेक्शन मी सगळं ठरवणार, अवघड आहे. The state government decides when and how many phases elections are to be held in a union state. Okay, March 1922. The statement is wrong because the election commission is responsible for the entire conduct of the elections, my dear. And this responsibility is given to the state. फिर क्या हो जाएगा, ये कहीं ना कहीं पार्टीसन पॉलिसी, मतलब क्या है ना, कहीं ना कहीं दिस विल गोइंग टू बी, किसी का तो फेयर एंड फ्री नहीं, फेयर नहीं रहेगा भाई. तो इसीलिए फेयर वाला वर्ड काफी मैटर करता है यहाँ पे, इसलिए ये इलेक्शन कमीशन को दिया गया. ग्राहक चळवळ भाई, मूवमेंट्स के बारे में क्वेश्चन है. ओके, मूवमेंट के बारे में क्वेश्चन है, चळवळ बद्दल क्वेश्चन आहे. ओके, चळवळी हे विधान बरोबर आहे. ओके, अस्तित्व आली, बरोबर आले. का आली बरं, कारण आर्थिक बदलांचा, अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजाचा ग्राहकांवर परिणाम होत होता, म्हणून ही चळवळ उसत आली. कारण भेसळ, आता बघा कीवर्ड्स काय आहेत, भेसळ कीवर्ड आहे, किमती आहेत, वजन आहे, फसवणूक आहे, कमी दर्जा, यांच्यामुळे काय होतं, तोंड द्यावे लागले ग्राहकाला या सगळ्या गोष्टींना. त्या फसवणुकीपासून संरक्षणासाठी 1986 हे कीवर्ड आहे. हा वर्ड आला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. ओके, हाँ, नाउ ये जो क्वेश्चन है कंज्यूमर मूवमेंट केम इनटू एग्जिस्टेंस, और ये तो पूछा गया है, लेकिन इसके ऊपर ना और एक अलग तरीके से क्वेश्चन पूछा गया कि राइट नोट ऑन कंज्यूमर मूवमेंट मार्च 22 और 21 को, ये क्वेश्चन सितंबर 21 को क्वेश्चन पूछा गया है. तो प्लीज ऐड ऑल दीज पॉइंट्स इनटू आंसर. बाकी तो मक्खन ही है सब कुछ, है ना. लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, बरोबर आहे. येस, बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, लोकशाही शासकीय पद्धतीने चालत नसेल ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं महत्त्वाचं आहे. कारण लोकांपर्यंत पोहोचली तरच हा सगळा फायदा होऊ शकतो, राईट ना. ओके, त्यामुळे लोकांना त्यांचे हक्क असेल, स्वातंत्र्य असेल, सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात, आणि त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावं लागतं. ओके, त्यामुळे काय, तर लोकशाही टिकवण्यासाठी त्यामुळे दक्ष राहणं अत्यंत आवश्यक आहे. One has to be vigilant to maintain democracy. Okay, the democratic system cannot function only at the government level. It must reach the people. ये people तक जानी चाहिए. And continuous conscious जो efforts है have to be made to preserve the rights and freedoms of the people in a democracy. ये वाले points लिख लो, आने चाहिए. Okay, now ये क्वेश्चन बनता भाई 4 बार ये क्वेश्चन आ चुका है. Okay, RTI 2005 my dear, 4 टाइम से क्वेश्चन आ चुका है. मार्च 1920, 1920, जुलै 20, 2023. ओके, 21, 2023. नाव काय आहे माहिती अधिकार, तुम्हाला सांगायचं हा अधिकार कधी आला, कशासाठी आला, कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत का बा, व्यवहारांची माहिती मिळावी, गोपनीयतेखाली गैरप्रकार नाही झाला पाहिजे. ओके, पारदर्शी राहिलं पाहिजे. ओके, उत्तरदायी आणि पारदर्शी शब्द महत्त्वाचे आहेत. सक्षमीकरण इथं झालेलं आहे, खुले व्यवहार झाले पाहिजेत, पार्श्वनाथ मत झाली पाहिजे, हे शब्द तुम्ही लिहायचेत. ओके, नाउ राइट टू इन्फॉर्मेशन वाला क्वेश्चन 4 बार आ चुका है, काफी इंपॉर्टेंट है, प्लीज ध्यान में रख लेना. इन्फॉर्मेशन को मिलनी चाहिए. ओके, 2005 में बना. देन अबाउट द ट्रांजिशन गवर्नमेंट के साथ क्या चीज़ें हो रही है, कोई माल पट्टी तो नहीं हो रही है, सब चीज़ें काफ़ी ट्रांसपेरेंट होनी चाहिए, ट्रांसपेरेंसी आनी चाहिए. इसी के लिए ये जो राइट टू इन्फॉर्मेशन लाया, कोई भी सीक्रेसी ना रहे. ओके, नेक्स्ट बहुपक्ष पद्धती, त्याला आपण म्हणू की बहुपक्ष पद्धती. हा क्वेश्चन तुम्हाला 2 वेळा विचारलाय, मार्च 22 ते जुलै 2023. ओके, दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता राहते, बाकी पक्षांचं अस्तित्व नसतं, त्यांचा प्रभाव नसतो, त्या पक्षपद्धतीला एक पक्षपद्धती असं म्हणतात. 3 माहिती आहे. 2 पक्ष इंग्लंड आणि अमेरिका, फक्त 2 असतात किंवा अल्टिमेटली ते सत्तेमध्ये येतात. जिथे अनेक पक्ष असतात त्या पक्षांना आपण म्हणतो बहुपक्ष पद्धती, आणि ती भारतामध्ये आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय, शेवटी मग तुम्हाला यायचं की बहुपक्ष पद्धतीमध्ये काय होतं, लोकशाही विकसित होते. मल्टी पार्टी सिस्टम इज व्हाट माय डियर. ओके, जहाँ पे अगर एक पार्टी उसे 1 पार्टी सिस्टम कहेंगे, जहाँ पे चाइना है, जहाँ पे 2 पार्टी, जहाँ पे 2 पार्टी है, या फिर 2 मेजर पार्टी जो ही आपस में क्या होते हैं, एक्सचेंज ऑफ पावर होता है, उसे हम कहेंगे 2 पार्टी सिस्टम से इंग्लैंड अमेरिका में है. इंडिया में क्या है भाई, इंडिया में बहुत सारे पार्टीज है, तो यहाँ पे कुल मिला के कोalition होता है कभी कभी, तो उसे हम कहेंगे मल्टी पार्टी सिस्टम. और डेमोक्रेसी मल्टी पार्टी सिस्टम में क्या होती है, इवॉल्व ज़्यादा बेहतर तरीके से होती है. ओके, राष्ट्रीय पक्ष, ओके, एंड नेशनल पार्टी, तो ये तो आपको क्या करना है, जो एलिजिबिलिटी है, ओके, एलिजिबिलिटी है टू बी अ नेशनल पार्टी एंड रीजनल पार्टी. भाई ये वाला IMP है, इसे ना बार बार रीड कर लो. ओके, बार बार रीड कर लो, बार बार रीड कर लो, रिवाइज कर लो. ओके, नेक्स्ट जलक्रांती. ओके, किंवा डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांना भारतीय जलपुरुष नावाने ओळखलं जातं.
तर काय केलं त्यांनी, लिहा तरुण भारत संघ. ओके, वाळवंटी प्रदेशामध्ये तरुण भारत संघ असेल, जोहर त्यांनी बांधलं, मातीचे बंधारे त्यांनी नद्या अडवल्या, 11 जोहर त्यांनी बांधले. सरळ जो पॅराग्राफ तुमच्या टेक्स्टमध्ये तो तुम्हाला टेक्स्टबुकमधला पॅराग्राफ इथं ऍड करायचा है. राजेंद्र सिंह राणा, ओके, उन्हें यहाँ पे वाटरमैन क्यों कहा जाता है, ओके, क्योंकि ये वाला लिख लो कि क्यों कहा, तो उन्होंने राजस्थान में क्या क्या चीज़ें करी, जोहर कितने भाई उन्होंने लगाए, उनके ऑर्गेनाइजेशन का नाम यहाँ पे क्या था, कितने जोहर्स बनाए, इसलिए उन्हें वाटरमैन ऑफ इंडिया कहा था. उन्हें वाटर नोबेल भी दिया गया, वाटर नोबेल भी दिया गया, मतलब नोबेल प्राइज दिया गया, मतलब वाटर प्राइज जो है उन्हें दिया गया, जो कि नोबेल कहा जाता है वाटर सेक्टर का. ओके, नेक्स्ट. ओके, अच्छा, ये वाला क्वेश्चन डबल हो गया, चलो ओके ठीक है, कोई बात नहीं. हाँ, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. ओके, जुलै 1923, 20 एंड 20. ओ हो, ये क्वेश्चन 4 बार पूछा गया भाई, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट के लिए, इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट के लिए, है ना. हाँ, तो निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार कोण कोण आहे, हे 4 आहेत. सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांना नियमांचे पालन करावं लागतं. कसे वर्तन करावं, कसं तुम्ही वागलं पाहिजे, या संबंधी नियमावली झाली की जाते, त्याला काय म्हणतो आपण, निवडणूक आचारसंहिता असं म्हणतो. ओके, आचारसंहितेबद्दल खूप वेळा प्रश्न, आता प्रश्न असा विचारलेला आहे, प्रश्न तुम्हाला एखाद्या टिप आल्यामध्ये पण येतो. ओके, सो प्लीज बी इन ए सीरियस अबाउट इट. कोड ऑफ कंडक्ट के बारे में क्वेश्चन है, ये इसे कौन कौन यहाँ पे पालन करना, इसे पालन करना पड़ेगा भाई. दे नीड टू फॉलो गवर्नमेंट, पॉलिटिकल पार्टीज, कैंडिडेट्स एंड द वोटर्स, इन सबको फॉलो करना पड़ेगा. ओके, किस तरह का बिहेवियर होना चाहिए ड्यूरिंग द इलेक्शन, ये कोड ऑफ कंडक्ट दिया गया है बाय द इलेक्शन कमीशन, उसी को मॉडल कोड ऑफ कंडक्ट यहाँ पे कहते हैं. एंड इसे का पालन होना काफ़ी इंपॉर्टेंट है. इलेक्शन कमीशन इसके ऊपर काफ़ी निगरान रखती है. एंड द कोड ऑफ कंडक्ट इज इशूड टू प्रिवेंट एनी इरेगुलरिटीज नहीं होनी चाहिए ड्यूरिंग इलेक्शन. एंड जो वोटर्स का जो ट्रस्ट है इलेक्शन प्रोसेस में, वो बढ़ना चाहिए, वो रिमेन रहना चाहिए. ओके, और एक क्वेश्चन है, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या. ओके, 3 वेळा क्वेश्चन विचारला, 3 वेळा. ओके, स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा, शोषण थांबून प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, सन्मानित त्यांना जगता यावं इथे. त्यानंतर सती प्रथा, विधवांची उपेक्षा इथे संपवावी, बहुपत्नीत्व जी पद्धत आहे ती बंद व्हावी, बालविवाह प्रथा जी आहे ह्या नष्ट व्हाव्यात, स्त्री शिक्षण, मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह, अशा अनेक सुधारणा व्हाव्यात. यासाठी स्त्री चळवळ जी आहे ती प्रामुख्याने सुरुवात झाली. तो ये क्वेश्चन 3 बार पूछा गया है, तो बार बार आ सकता है. ओके, बहुत दिन हो चुके क्वेश्चन आए नहीं है, तो प्लीज इसे थोड़ा बार देख लेना. ओके, व्हाट रिफॉर्म्स, ओके, डिड, यहाँ पे 19, ओके, यहाँ पे 19 है, ये 19 कर लेना. ओके, जुलाई 19. ओके, हाँ, इनजस्टिस हो रहा है वुमेन के खिलाफ, जो एक्सप्लोशन हो रहा है उसे रोकना चाहिए. डिग्निटी उन्हें मिलनी चाहिए. जो सोशल प्रैक्टिसेस है, सती वगैरह, वीडियोज़ वगैरह, वो बंद होनी चाहिए. एंड वुमेन्स एजुकेशन, वुमेन्स राइट टू वोट एंड विडो रीमैरिज, ये भी बंद होना चाहिए. दीज आर थिंग्स रियली रियली इंपॉर्टेंट माय डियर. टोटल हमने आज रिपीटेड 50 क्वेश्चंस किए जो बोर्ड में आ चुके हैं. ये 50 क्वेश्चंस काफ़ी इंपॉर्टेंट है. इन 50 में से अगर आप सारे क्वेश्चंस करते हो तो मुझे लगता है मोर देन 70-80% पेपर यहीं से आएगा. 70% पेपर आप मान के चलो. ओके, क्योंकि इससे बाहर आएगा ही क्या. ओके, सो प्लीज़ माय डियर बी सीरियस. बहुत ज़्यादा क्वेश्चन रिपीट हो सकते हैं और रिपीट हो भी चुके हैं, हमने देखा है साइंस में एंड मैथ्स में. सो बी सीरियस अबाउट इट. इसे पढ़ लो, याला वाचा, लिहा, रीड करा, प्रॅक्टिस करा, कारण इतिहासाचा पेपर महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी आता दिलेले आहेत. सो प्लीज माय गाईज बी सिरियस. अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक तुम्हा सर्वांना. ओके, आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, अजून आपण व्हिडिओ आणणार आहोत. जिओग्राफी पेपर अजून बाकी आहे. तुम्हाला अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, त्यासाठी तयार राहा. पण आज दिलेल्या ह्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, त्या नोट्स प्लीज डाउनलोड करा, वाचा आणि अभ्यास करा. लढाई आता अंतिम मोडवर आलेली आहे. ओके, तर आता तिला सोडायचं नाही आहे. एकदम आता परमोच्च बिंदू गाठूनच ही लढाई पार करायची. ओके, 2 पेपर राहिले आपले हिस्ट्रीचा आणि जियोग्राफीचा. सोडायचं नहीं भाई. अब ये आर पार की लड़ाई साइंस और मैथ्स आप ऑलरेडी कवर कर चुके हो. अब तो मज़ा ही मज़ा, अब तो अपना एरिया है भाई. ओके, धूम मचाएंगे. सो विल गोइंग टू मीट इन द नेक्स्ट सेशन. और एक वीडियो करेंगे धमाकेदार आप सभी के लिए, आपकी हेल्प करने के लिए. सो टिल देन प्लीज टेक केयर ऑफ योरसेल्फ. टाटा, बाय बाय, टेक केयर, थैंक यू सो मच. जय महाराष्ट्र, धन्यवाद.